हॅलो फ्रेंड्स, मी विशाखा. ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या सेशनमध्ये आपल्याला SGBA युनिव्हर्सिटी अँड शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर या दोन्ही युनिव्हर्सिटीच्या PhD एंट्रन्स टेस्टसाठी रिसर्च मेथॉलॉजीचा स्टडी करायचा आहे. रिसर्च मेथॉलॉजीमध्ये टॉपिक आहे थेसिस अँड आर्टिकल रायटिंग. ठीक आहे, रिसर्च प्रोसेसचा हा एक भाग आहे. जसं की आपण बघत होतो रिसर्च प्रोसेसमध्ये 5 टोटल आपण लेक्चर घेणार होतो आणि आजचं हे आपलं 5वं लेक्चर आहे रिसर्च प्रोसेसवरचं. ओके, आजच्या सेशनमध्ये किंवा आजच्या रिसर्च प्रोसेसमध्ये आपल्याला थेसिस आणि आर्टिकल रायटिंग काय आहे हे बघायचं आहे. सुरू करूया सेशनला. ओके, सेशन स्टार्ट करण्यापूर्वी एक इम्पॉर्टंट सूचना आहे किंवा संधी आहे त्या स्टुडंटसाठी जे स्टुडंट्स या वर्षीची पेट एक्झाम टार्गेट करत आहेत त्यांच्यासाठी. प्रत्येक पेट एक्झामच्या सेक्शन ए मध्ये हा पार्ट असतो जो रिसर्च मेथॉलॉजी वरती असतो. ठीक आहे, 50% क्वेश्चन याच्यावरती असतात रिसर्च मेथॉलॉजी वरती. सो त्याच्यासाठी स्पेशल आम्ही एक फुल कोर्स घेऊन आलो आहोत, ज्या कोर्समध्ये तुम्हाला मिळणार आहेत संपूर्ण अभ्यासक्रमावरचे मॉक टेस्ट, संपूर्ण अभ्यासक्रमावरील नोट्स, व्हिडिओ लेक्चर्स प्लस लाईव्ह लेक्चर्स, 1500 प्लस MCQ PDF आणि संपूर्ण स्टडी मटेरियल जे आहे ते इंग्लिश आणि मराठी दोन्ही लँग्वेजमध्ये तुम्हाला अवेलेबल होणार आहे. या कोर्सची फीस आहे 599 रुपये. इकडे दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही मेसेज करू शकता फॉर रजिस्ट्रेशन आणि लगेचच कोर्सला जॉईन होऊन तुम्ही तुमचा अभ्यास स्टार्ट करू शकता. फुल गॅरंटीड सिलेक्शन तुमचं या कोर्सच्या माध्यमातून होऊ शकतं. सो आजच जॉईन करा आणि आपल्या अभ्यासाला, आपल्या प्रिपरेशनला स्टार्ट करा ऑफ रिसर्च मेथॉलॉजी. ओके, बघूया आजच्या सेशन मध्ये आपल्याला बघायचं आहे व्हॉट इज थेसिस रायटिंग. ठीक आहे, प्रबंध लेखन म्हणजे काय. The thesis is one of the most important concept in college exploratory writing. It's your argument or insight or viewpoint that gives the reader your main idea. ठीक आहे, जे काही तुमची मेन आयडिया आहे, जो वाचक आहे, आपण जो रिसर्च लिहितो किंवा तयार करतो त्याचा हेतू काय असतो की दुसऱ्यांना त्या विषयाचं किंवा जो टॉपिक आपण निवडलेला आहे, जो प्रॉब्लेम आपण निवडलेला आहे त्याच्याबद्दल काहीतरी आयडिया द्यायची. राईट, मग जे आपण लिहित आहोत हे कन्सेप्ट आहे. थेसिस काय आहे तर ती कन्सेप्ट दुसऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी किंवा आपला व्ह्यू पॉइंट, आपला दृष्टिकोन काय आहे त्या पर्टिक्युलर टॉपिक विषयी याची आयडिया दुसऱ्यांना देण्यासाठी आपण काय करतो, थेसिस लिहितो. ओके, अ गुड थेसिस शुड बी क्लिअर अँड अनअम्बिशियस and have a logical structure that should assist the reader's understanding of the argument being presented and not obscure it. ठीक आहे, जे तुम्ही थेसिस लिहित आहात त्याच्यामध्ये कुठलाही निसंदिग्धपणा असला नाही पाहिजे. ठीक आहे, तुमचे काही जे तुम्ही मांडत आहात ते एकदम स्पष्ट असलं पाहिजे. ठीक आहे, लोकांना काय सांगायचंय ते लगेच समजलं पाहिजे. एवढ्या छोट्या किंवा साध्या शब्दांमध्ये किंवा इझी लँग्वेज मध्ये तुम्हाला ते लिहायचं असतं. ओके, इझी लँग्वेज मध्ये म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये चांगले वर्ड्स जे नवीन तुम्हाला माहिती झालेत असं लिहायचे नाहीत असं नाही, तर ते वर्ड्स सुद्धा तुम्ही यूज करू शकता, पण त्याचा संदर्भ तुम्ही कुठून घेतला किंवा याचा अर्थ काय ते सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये प्रेझेंट करावा लागतो. म्हणजेच काय, कुठलीही संकल्पना त्याच्यामध्ये अस्पष्ट असली नाही पाहिजे, तर त्याला आपण काय म्हणतो, थेसिस रायटिंग किंवा प्रबंध लेखन असं म्हणतो. आता प्रबंध लेखनाची वैशिष्ट्य काय काय आहेत. प्रबंध हा स्वतः केलेल्या संशोधनावर आधारित असतो. ऑफकोर्स जो तुम्ही थेसिस लिहित आहात तो कोणाचा कॉपी केला जात नाही, तो तुम्ही केलेल्या रिसर्च वरती प्रबंध लिहिलेला असतो. ठीक आहे, त्याच्यावरती बेस्ट हा असतो. थेसिस इज बेस्ड ऑन द रिसर्च कंडक्टेड बाय हिमसेल्फ और हरसेल्फ. ठीक आहे, फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स आहे जो तुम्ही स्वतः तिथे केलेला आहात. ठीक आहे, त्याची प्रोसेस मध्ये तुम्ही स्वतः इन्व्हॉल्व आहात आणि तोच तुम्ही लिहू शकता. ठीक आहे, एखादा व्यक्ती जर कॉपी पेस्ट करत असेल तर तो जो रिसर्च आहे तो तितका खास ठरणार नाही किंवा तो दुसऱ्यांना तेवढा उपयोगी येणार नाही. राईट, म्हणून हे त्याचं पहिलं कॅरेक्टरिस्टिक्स आहे, पहिलं वैशिष्ट्य आहे. दुसरं वैशिष्ट्य काय आहे थेसिसचं, अ थेसिस इज लेंदियर दस इट टेक्स मोर टाइम टू बी कम्प्लिटेड. थेसिस हा खूप मोठा असतो. ठीक आहे, लांब असतो, म्हणजेच काय, लेंदियर असतो, याला खूप वेळ जातो. ठीक आहे, कम्प्लीट करण्यासाठी. तुम्ही रिसर्चचा आता अकॅडमिक इयर नुसार 3 वर्ष तुम्हाला एक रिसर्च कम्प्लीट करायला जातो PhD कम्प्लीट होण्यासाठी आणि त्या 3 वर्षामध्ये तुम्ही एक थेसिस लिहित असता. ठीक आहे, हा काय आहे, एक खूप मोठा कार्यकाळ आहे किंवा टाइम स्लॉट आहे. ठीक आहे, तर ह्या प्रबंध लिहिण्यासाठी काय लागतो, तुम्हाला एक वेळ लागतो जो मोठा असतो आणि थेसिस कसा असतो, लेंदियर असतो. दुसरं कॅरेक्टरिस्टिक झालं. तिसरं कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे, in the thesis the researcher has to include the hypothesis based on his research work. काय काय लिहायला पाहिजे, महत्त्वाचं वैशिष्ट्य काय आहे अजून प्रबंधाचं, की त्याच्यामध्ये जे तुम्ही काम करत आहात, जो रिसर्च तुम्ही काम करत आहात त्याचा वरचं
हायपोथेसिस काय हे आपण लास्ट सेशन मध्ये किंवा रिसर्च प्रोसेस मध्ये शिकलो आहोत, राईट. सो हे हायपोथेसिस कंपल्सरी थेसिस मध्ये तुमच्या पाहिजे, तरच तुमचा रिसर्च किंवा थेसिस जो आहे तो कम्प्लीट होणार आहे. ठीक आहे, हे एक वैशिष्ट्य आहे. त्याच्यानंतर चौथं वैशिष्ट्य काय आहे? thesis is comprised of theory and argumentation based on original research. ठीक आहे, जो काही थेसिस आहे ही थेअरी आहे, पण कशाची? बेस्ड ऑन ओरिजिनल रिसर्च. जो काही तुम्ही रिसर्च लिहिलेला आहे, ज्यातून काही फाइंडिंग्स निघालेले, ज्याच्यातून काही रिझल्ट्स निघाले आहेत, ते तुम्ही मांडत आहात. ठीक आहे, सिद्धांत आणि युक्तिवाद यांचा समावेश होतो प्रबंधामध्ये. हे पण एक वैशिष्ट्य आहे आपल्या कशाचं? प्रबंध म्हणजे थेसिसचं. ओके, नाव आर्टिकल. थेसिस आणि आर्टिकल मधला फरक काय आहे सांगा तुम्ही, तुम्हाला माहिती आहे का फरक काय आहे दोन्ही मधला? ओके, आर्टिकल आणि थेसिस मधला फरक हा आहे, थेसिस खूप लेंदी असतो, आर्टिकल कसा असतो? शॉर्ट असतो. ठीक आहे, दोन्हीची प्रोसेस सेम आहे, फक्त आर्टिकल आणि थेसिस हे म्हणजे आर्टिकल छोटा असेल, ठीक आहे, आणि कमी वेळामध्ये पूर्ण केलं जात असेल, थेसिस लॉंग असणार आहे, लेंदर असणार आहे आणि जास्त वेळामध्ये कंप्लीट केला जातो. बघा आता आर्टिकल रायटिंग काय आहे? In article writing is a kind of writing that is written to reach a massive audience with the help of the press. In the case of article writing, the press refers to the publishing house of newspaper, magazine, journals. ठीक आहे, आर्टिकल रायटिंग काय आहे? एक रायटिंगचा प्रकार आहे ज्याच्यामध्ये मॅसिव्ह ऑडियन्स, मोठ्या प्रमाणावरती प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला जातो. ठीक आहे, तुम्ही एखादा छोटा रिसर्च केला असेल किंवा तुम्हाला काहीतरी छोटं नवीन ज्ञान प्राप्त झालं असेल, तर तुम्ही आर्टिकलद्वारे हे लोकांपर्यंत पोहोचवत असता. आणि ते पोहोचवण्यासाठी माध्यम कुठले कुठले अवेलेबल असतात? तर प्रेसमध्ये कुठले कुठले? वर्तमानपत्र, मासिक, जर्नल्स, हे सगळ्या गोष्टींद्वारे तुम्ही आर्टिकल लोकांपर्यंत पोहोचवू शकता. ठीक आहे, संशोधनाचं किंवा थेसिसचं छोटं रूप किंवा कमी वेळामध्ये प्रेझेंट केलेलं, त्याला काय म्हणतो आपण? आर्टिकल म्हणतो. ओके, आता आयसीटी पण एक महत्वाचा पार्ट आहे रिसर्च, आणि तो कुठे कुठे उपयोग होतो ते बघा. मेनी रिसर्च स्टडीज कॅनॉट be carried out without the use of computer, and specifically ICT that entails complex computation that analyze and modeling computer in scientific research is used at all stages of the study, from proposal stages to submission, pre-presentation, findings. Okay, काय सांगितलेलं आहे बघा, आयसीटी कुठे कुठे उपयोग होतो? तुम्हाला वाटतंय की तुम्ही रिसर्च करता, त्याच्यामध्ये तुम्हाला साध्या साध्या गोष्टी लागणार आहात, डोळ्यांनी बघायचं, पुस्तकं वाचायचं, ते ठीक आहे, पण ऍक्च्युअल मध्ये जेव्हा तुम्ही रिसर्च करायला जाता तेव्हा तिथे तुम्हाला सगळ्यात पहिले उपयोगी काय येतं? आयसीटी म्हणजे इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी, ज्याच्यामध्ये इंटरनेट येतं, कम्प्युटर येतं, राईट, टॅब, लॅपटॉप्स, हे सगळं याच्यामध्ये आयसीटी मध्ये येतं. तर मग तिथे काय होतं, तुम्हाला जे कॅल्क्युलेशन्स करायचे असतात, ठीक आहे, टेस्ट ज्या अप्लाय करायचे असतात, आजकाल सॉफ्टवेअर्स पण आहेत, टेस्ट वापरण्याच्या ऐवजी किंवा त्याचे फॉर्म्युले यूज करण्याच्या ऐवजी तुम्ही काय करू शकता? सॉफ्टवेअर मध्ये तुमचा डेटा टाकून त्याचे कॅल्क्युलेशन्स करू शकता, राईट. तर हे सगळं कशाच्या माध्यमातून शक्य आहे? तर संशोधन, आयसीटी. ठीक आहे, आयसीटीच्या थ्रू हे सोपं आहे. सो कशासाठी आपण आयसीटी यूज करतो बघा, इथे सांगितलेलं आहे. एक जटिल गणना म्हणजे कठीण मल्टिप्लिकेशन किंवा सबस्ट्रॅक्शन, जे मॅथमॅटिकल इक्वेशन्स आहेत ते सगळे याच्यामध्ये सॉल्व्ह केले जातात. स्टॅटिस्टिक्स सगळे याच्यामध्ये सॉल्व्ह केले जातात. त्याच्यानंतर डेटा विश्लेषण म्हणजेच काय? डेटा अनालिसिस म्हणजे काय हे आपण बघितलं, राईट. आणि मॉडेलिंग, कॉम्प्युटर सायंटिफिक रिसर्च, आणि रिसर्च नवीन काय होत आहे ते आपण कॉम्प्युटर थ्रू किंवा सायंटिफिक रिसर्च याच्या थ्रू करू शकतो, राईट. आपला स्टडी किंवा आपला रिसर्चची जो मार्ग आहे तो अधिक सोपा होण्यासाठी आयसीटीचा आपल्याला खूप हातभार आहे, राईट. कारण प्रपोजल स्टेज पासून, प्रपोजल हे सगळ्यात पहिले स्टेप आहे. तुम्ही जेव्हा पेट एक्झाम क्लिअर करता त्यानंतर तुम्हाला दुसरी स्टेप काय करायचं असतं? इंटरव्ह्यूसाठी प्रिपरेशन करायचं असतं. सो इंटरव्ह्यूसाठी प्रिपरेशन करायचं असतं म्हणजे काय करायचं असतं? प्रपोजल तयार करायचं असतं की तुमचा रिसर्च विषय काय आहे, तुम्ही कशामध्ये रिसर्च करत आहात, त्याचे उद्दिष्ट कुठले कुठले आहेत, कुठल्या भागामध्ये, कुठल्या फील्ड्सला ते लागू होणार आहे. तर हे सगळं काय असतं? प्रपोजल मध्ये स्टेजेस असतं. तर प्रपोजल मध्ये घेताना तुम्हाला सर्च करावं लागतं तुमच्या टॉपिक विषयी, राईट. सो इथून प्रपोजल तयार करण्यापासून किंवा प्रपोजलचा नमुना जरी बघायचा असेल तर तुम्हाला इंटरनेटची हेल्प घ्यावी लागते. तर हे सगळं आयसीटी पासूनच सुरू होतं. म्हणजे व्हेरी फर्स्ट स्टेप पासून तुम्हाला आयसीटी रिसर्च मध्ये हेल्प करतं किंवा आवश्यक असतं, लास्ट फाइंडिंग किंवा प्रेझेंटेशन पर्यंत. ओके,
शोधगंगा आणि शोध गंगोत्री दोन महत्वाचे प्लॅटफॉर्म्स आहेत रिसर्चसाठी किंवा जे पीएचडी करत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा. शोधगंगा आणि शोध गंगोत्री. शोधगंगा काय आहेत? ॲट इन्फिनिट सेंटर्स प्रोव्हाइड्स अ प्लॅटफॉर्म फॉर रिसर्च स्टुडंट्स टू सबमिट देअर पीएचडी थेसिस अँड प्रोव्हाइड ओपन ॲक्सेस टू द एंटायर स्कॉलरली कम्युनिटी. ठीक आहे, शोधगंगा आणि शोध गंगोत्री दोन वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स आहेत. शोधगंगावरती तुम्हाला काय भेटतं? तर स्टुडंट्स, पीएचडी करणारे स्टुडंट्स जे आहेत ते सगळे त्यांचे थेसिस शोधगंगावरती टाकतात आणि याला ओपन ॲक्सेस आहे. म्हणजे जर कोणाला गायडन्स पाहिजे असेल पीएचडी थेसिस रायटिंग वरती किंवा टॉपिक विषयी तुम्हाला काय शोधायचं असेल तर तुम्ही कशावर शोधणार? शोध गंगावरती शोधणार. राईट. हा एक प्लॅटफॉर्म अवेलेबल आहे जे आपल्याला पीएचडी करताना किंवा रिसर्च प्रबंध लिहिताना हे उपयोगी येतं. ठीक आहे. दुसरा प्लॅटफॉर्म कुठला आहे? शोध गंगोत्री. शोध गंगोत्री मध्ये काय असतं? शोध गंगोत्री होस्ट synopsis of research topics submitted to the universities in the India by research scholars by registering themselves for PhD program. जे लोक पीएचडी प्रोग्रामला रजिस्टर करत आहेत त्यांना त्यांचा विषय किंवा सिनॉप्सिस जो आहे तो कंपल्सरी या प्लॅटफॉर्म वरती करायचा असतो, जेणेकरून जे लिटरेचर रिव्ह्यू करत आहात त्यांच्यासाठी हा प्लॅटफॉर्म खूप उपयोगी येणार आहे. की आधी कोणी याच्यावरती या विषयाशी संदर्भात लिखाण केलेलं आहे का, केलेलं आहे तर काय लिहिलेलं आहे, सिनॉप्सिस काय आहे, हे सगळे तुम्ही या प्लॅटफॉर्म मध्ये चेक करू शकता. ठीक आहे. हा आयसीटीचा भाग आहे आणि आयसीटी मध्ये अशा प्रकारे तुम्हाला थेसिस लिहिताना खूप उपयोगी होणारे प्लॅटफॉर्म्स आहेत. ओके ओके. नाउ नेक्स्ट पॉइंट इज रिसर्च इथिक्स. आयसीटीचा रिसर्च मध्ये काय उपयोग आहे हे बघितलं. त्याच्यानंतर आपण काय बघितलं? आर्टिकल रायटिंग म्हणजे काय, थेसिस रायटिंग म्हणजे काय, दोन्हीचं कॅरेक्टरिस्टिक्स बघितलं, दोन्हीमध्ये डिफरन्स काय आहे ते बघितलं. आता आपल्याला बघायचं आहे रिसर्च इथिक्स. प्रत्येकाला रिसर्च करताना काही इथिक्स पाळावे लागतात. ठीक आहे, ते इथिक्स काय आहेत हे बघा. ओके, बघा आता हे रिसर्च इथिक्स कसे आहेत. Research ethics are the set of ethical guidelines that guides us on how scientific research should be conducted, and disseminated research ethics govern the standards of conduct for scientific researchers. It is the guideline for responsibility conducting research. Last line मध्ये सगळंच येते बघा. Scientific research, it is guideline for responsibly conducting research. जो रिसर्च तुम्ही कंडक्ट करत आहात तो रिस्पॉन्सिबली कलेक्ट करण्याची गाईडलाईन म्हणजे रूल्स रेग्युलेशन्स जे आहेत त्याला आपण काय म्हणतो? रिसर्च इथिक्स म्हणतात. ओके, रिसर्च आपण करतो आहोत, नवीन नॉलेज आपण घेत आहोत आणि ते दुसऱ्यांना दाखवत आहोत किंवा देत आहोत. राईट. सो त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या चुकीच्या गोष्टी याच्यामध्ये झालेल्या नाही पाहिजेत. सो त्याच्यासाठी हे रिसर्च इथिक्स फॉलो करावे लागतात. ओके, एक मार्गदर्शन तत्वांचा संच आहे, रूल्स आहे, रेग्युलेशन्स आहेत, गाईडलाईन्स आहेत. ओके. संशोधनात नैतिकता सुनिश्चित करण्यासाठी काही महत्त्वाचे घटक किंवा सम इम्पॉर्टंट एलिमेंट्स टू इन्शुअर इथिक्स इन रिसर्च. या काही पॉइंट्स वरती तुम्ही रिसर्च इथिक्स पाळू शकता किंवा रिसर्च इथिक्स कशावरून विचारल्यात घेतले जाऊ शकतात हे काही फॅक्टर्स आहेत बघा. फर्स्ट आहे इंटिग्रिटी इन रिपोर्टिंग डेटा, रिझल्ट्स, मेथड्स अँड प्रोसिजर्स अँड पब्लिकेशन स्टेटस. जो तुम्ही काही डेटा, ठीक आहे, तुमच्याकडे जो डेटा अवेलेबल आहे, तुमच्याकडे जी काही माहिती अवेलेबल आहे तो प्रेझेंट करण्यासाठी तुमच्याकडे काय असली पाहिजे? इंटिग्रिटी असली पाहिजे. म्हणजेच काय? प्रामाणिकपणा असला पाहिजे. जो डेटा देत आहात त्याच्यामध्ये तुम्ही कुठलाही फेरफार न करता किंवा कुठलाही बदल न करता, आकडेवारी चेंज न करता, आपल्याला हवा असलेला रिझल्ट किंवा फाइंडिंग्स येण्यासाठी आपण आकडेवारीमध्ये चेंज करत असाल तर ती तुमची चुकीचं आहे. ठीक आहे, तिथे तुमची नैतिकता दिसून येणार नाही. त्याच्यानंतर रिझल्ट्स मध्ये काय छेडछाड नाही केली पाहिजे. ठीक आहे, मेथड्स जे वापरत आहात ते प्रॉपर मेथड्स वापरले पाहिजेत. हे झाला पहिला पॉइंट. ठीक आहे. दुसरा पॉइंट काय सांगतो आपल्याला? ऑब्जेक्टिव्हिटी टू अवॉइड बायस इन एक्सपेरिमेंटल डिझाईन, डेटा अनालिसिस अँड इंटरप्रिटेशन अँड पीयर रिव्ह्यू. ठीक आहे, वस्तुनिष्ठता, पक्षपात टाळणे. ठीक आहे, बायस म्हणजे काय? पक्षपात. एकाच साईडने झुकलेला असा रिसर्च आपला नसला पाहिजे. ठीक आहे, तर तो टाळण्यासाठी आपल्याला काय काय करावं लागेल? व्यवस्थित एक्सपेरिमेंटल डिझाईन आत्मसात करावे लागेल. प्रायोगिक डिझाईन, एक्सपेरिमेंटल डिझाईन आपण बघितलेलं आहे. स्वतः एक्सपेरिमेंट करून, ऑब्झर्वेशन करून ते स्टडी केला जातो, डेटा गोळा केला जातो. ठीक आहे, त्याच्यामध्ये डाटा अनालिसिस व्यवस्थित केला पाहिजे, पीर रिव्ह्यू असला पाहिजे त्याच्यामध्ये. ठीक आहे, तर हा झाला आपला दुसरा पॉइंट. त्याच्यामध्ये आपली नैतिकता दिसून येईल, इथिक्स दिसून येतील, रिसर्च इथिक्स दिसून येतील. तिसरा पॉइंट काय आहे? केअरफुल अवॉइडन्स ऑफ निग्लिजन्स, एरर अँड निग्लिजन्स अँड प्रॉपर डॉक्युमेंटेशन ऑफ आस्पेक्ट्स, ऑल आस्पेक्ट्स.
ठीक आहे. निष्काळजीपणा याच्यामध्ये करून अजिबात चालणार नाही. चुकीचं जिथे वाटत असेल तिथे तुम्हाला परत एकदा रिव्ह्यू करावं लागेल किंवा ते परत एकदा चेक करावं लागेल आणि त्याच्यानंतरच तो डेटा जो आहे तो पूर्णपणे सगळ्यांना सांगावा लागेल. त्यातूनच तुमचा ॲक्युरेसी रिसर्चमध्ये ॲक्युरेसी येणार आहे. ठीक आहे. जर चुका आढळल्या, एरर्स आले, त्याच्यामध्ये तुम्हाला काय करावं लागणार आहे, दुरुस्ती करावी लागणार आहे. ओके. त्यानंतर रिस्पॉन्सिबल पब्लिकेशन विथ अन एम टू सर्व द सोसायटी अवॉइडिंग वेस्टफुल ऑफ डुप्लिकेशन पब्लिकेशन. अजून एक इथिक्स काय आहे रिसर्चचा, की जो तुम्ही रिसर्च करत आहात तो सोसायटीला सर्व करणं किंवा सोसायटीच्या दृष्टीने खूप चांगला एक प्रकल्प असला पाहिजे. सोसायटीला जे नॉलेज तुम्ही नवीन निर्माण करत आहात ते खूप उपयोगी असलं पाहिजे. ठीक आहे. हे तुमचं ध्येय असलं पाहिजे की जे तुम्ही नवीन नॉलेज तयार करत आहात ते सोसायटीच्या भल्यासाठी आहे किंवा सोसायटीच्या चांगल्यासाठी आहे किंवा सोसायटीला ते उपयोगी होणार आहे. ओके. तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय करावं लागेल, अवॉइडिंग वेस्टफुल अँड डुप्लिकेशन पब्लिकेशन. जे ऑलरेडी लिहून ठेवलेलं आहे, जे डुप्लिकेशन होत आहे म्हणजे कॉपी पेस्ट करणार आहोत आपण, ते नाही केलं पाहिजे. ठीक आहे. वेस्टफुलनेस म्हणजे जर तुम्ही ऑलरेडी त्याच्यावर कोणीतरी काहीतरी लिहून ठेवलं असेल, फाइंडिंग्स आले असतील, रिझल्ट आले असतील आणि तरी देखील तुम्ही त्याच्यावर रिसर्च करत असाल तर तुमचा टाइम कसा होणार आहे, तिथे वेस्ट होणार आहे. त्याचा काय उपयोग होणार आहे का, अजिबात नाही. सो इथे डुप्लिकेशन आणि वेस्टफुलनेस अवॉइड केला पाहिजे. ठीक आहे. हे आपलं इथिक आहे. त्यानंतर नेक्स्ट इथिक्स काय आहे आपलं, त्याच्यानंतरचं नैतिक अजून एक जबाबदारी काय आहे आपली, रिस्पॉन्सिबल मॉनिटरिंग इन टर्म्स ऑफ गायडिंग रिसर्च स्टुडंट्स. जे स्टुडंट्स म्हणजे जे आता तुमच्या पुढची जे तुम्ही रिसर्च करणार आहात ते पुढचे रिसर्चर्स असणार आहेत, ते तुमचा रिसर्च धरून पुढे चालणार आहेत. राईट. सो तुमचे ते स्टुडंट्स असणार आहेत, तर त्या स्टुडंट्सला मार्गदर्शन करणं ही तुमची जबाबदारी आहे आणि त्या जबाबदारीने तुम्ही हे व्यवस्थित मार्गदर्शन व्हावं याच्यासाठी रिझल्ट व्यवस्थित आले पाहिजेत. गाईडलाईन म्हणून हा एक चांगला गाईडलाईन त्याच्यामध्ये तयार झाली पाहिजे. मेंटॉरिंग चांगली करता आली पाहिजे तुमच्या रिसर्चला. ओके. हे एक तुमचं रिसर्च इथिक्स आहे. त्याच्यानंतरचं लास्ट रिसर्च इथिक्स काय आहे, आणखीन एक ॲनिमल केअर थ्रू प्रॉपर एक्सपेरिमेंटल डिझाईन. जर तुम्ही एक्सपेरिमेंटल डिझाईन जर चूज केली, एक्सपेरिमेंटल डिझाईन मध्ये काय तुम्हाला प्रयोग करायचा असतो. राईट. सो त्या प्रयोगामध्ये तुम्ही प्राण्यांची काळजी घ्याल. प्राण्यांच्या रिलेटेड जर काही तुमचा रिसर्च असेल किंवा जर तुमच्या कुठल्या रिसर्चमध्ये प्राण्यांवरती प्रयोग जर तुम्ही करत असाल आणि त्यांची जर हानी होत असेल तर ते सुद्धा रिसर्चच्या इथिक्समध्ये चांगली गोष्ट नाहीये. ठीक आहे. तर त्यांची सुद्धा व्यवस्थित काळजी तुम्ही घेतली पाहिजे. सो हे काही इथिक्स आहेत, नैतिक जबाबदाऱ्या आहेत, तुम्हाला रिसर्च करताना प्रॉपर तयार करायचे असतं किंवा लक्षात ठेवायचे असतात. राईट. याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही काही चूक केली तर तुमचा रिसर्च इथिक्स तिथे चुकीचा असतो. ओके. सो इथे आपला रिसर्च इथिक्स, आयसीटी इन रिसर्च आणि थेसिस रायटिंग, आर्टिकल रायटिंग हे काही पॉइंट्स जे होते आपल्याला रिसर्च प्रोसेस मधले ते आपण आता बघितलेले आहेत. उद्याच्या सेशन मध्ये आपल्याला हायपोथेसिस टाइप्स बघायचे आहेत. ठीक आहे. आता काही क्वेश्चन्स आहेत आजच्या सेशनवरचे, ट्राय करा क्वेश्चनचे आन्सर देण्याचे. फर्स्ट क्वेश्चन आहे, इनअप्रोप्रिएट ऍप्लिकेशन ऑफ आयसीटी इन रिसर्च इज अन एक्झाम्पल ऑफ. संशोधनात आयसीटीचा अयोग्य वापर हे कशाचं उदाहरण आहे, खाली दिलेल्यापैकी कुठलं उदाहरण आहे की तुम्ही आयसीटीचा अयोग्य वापर केलेला आहे. ऑप्शन आहे टेक्निकल लॅप्स ऑन पार्ट्स ऑफ द रिसर्चर, inadequate provisions of ICT resources, violation of research ethics, absence of technical expertise of ICT research. दिलेल्या ऑप्शन्स पैकी कशामध्ये तुमचा रिसर्च म्हणजे आयसीटीचा व्यवस्थित वापर होणार नाही, ऍप्लिकेशन होणार नाहीये. काय आन्सर असेल, क्वेश्चन नंबर टाका आणि तुमचं जे आन्सर असेल ते तिथे नोंदवा. ओके. याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी, अब्सेन्स ऑफ टेक्निकल एक्सपर्टीज ऑफ आयसीटी रिसोर्सेस. जिथे आयसीटी आहे आणि तिथे तुमच्या तांत्रिक कौशल्याची म्हणजे तिथे कौशल्य नसेल, ठीक आहे, तुमचे टेक्निकल एक्सपर्टीज तिथे नसतील तर तुम्ही त्याचा वापर व्यवस्थित करू शकणार नाही आहात. म्हणजेच तिथे काय होणार आहे, त्याचा अयोग्य वापर होणार आहे. राईट. त्याचा व्यवस्थित वापर होणार नाही, पुरेपूर वापर होणार नाही, म्हणून ऑप्शन डी इथे करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, आयसीटी ऍप्लिकेशन इन रिसर्च इज मोस्ट युजफुल फॉर विच ऑफ द फॉलोइंग रिझन. खालीलपैकी कोणत्या कारणासाठी आयसीटी सगळ्यात जास्त उपयोगी आहे. ऑप्शन ए, रिड्युसिंग द कॉस्ट ऑफ रिसर्च, फॉर अकॅडमिक एस्टॅब्लिशमेंट, फॉर एनहान्सिंग स्कोप ऑफ ऍक्सेसिबिलिटी ऑफ रिसर्च डेटा, फॉर प्रमोटिंग डायलॉगिक इंटरॅक्शन.
काय असू शकतं आन्सर क्वेश्चन नंबर 2? करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी फॉर एनहान्सिंग स्कोप ऑफ ऍक्सेसिबिलिटी ऑफ रिसर्च डेटा. जो काय डेटा तुमच्याकडे अवेलेबल आहे त्याची व्याप्ती वाढवण्यासाठी तुम्ही आयसीटीचा उपयोग जास्तीत जास्त चांगला करू शकता, राईट. म्हणून इथे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी. ओके. क्वेश्चन नंबर 3, आयडेंटिफाय द अनइथिकल प्रॅक्टिस फॉर रिसर्च फ्रॉम ऑफ द फॉलोइंग. खालीलपैकी कोणत्या गोष्टी केल्या तर त्याच्यामध्ये अनैतिक प्रथा असेल. ऑप्शन ए अवॉइडिंग प्लेगरिझम, अवॉइडिंग डुप्लिकेशन, अवॉइडिंग रिलायबल इन्फॉर्मेशन, अवॉइडिंग मॅनिपुलेशन. अनइथिकल गोष्ट कुठली असेल याच्यातली? क्वेश्चन नंबर 3. ओके, याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी. बघा, अवॉइडिंग प्लॅगरिझम म्हणजे साहित्याची चोरी टाळणं ही चांगली गोष्ट आहे रिसर्चसाठी. ठीक आहे. अवॉइडिंग डुप्लिकेशन, डुप्लिकेशन तर आपल्याला करायचंच नसतं, मग डुप्लिकेशन टाळणं सुद्धा एक चांगली गोष्ट आहे, राईट. अवॉइडिंग मॅनिपुलेशन, फेरफार टाळणं म्हणजे कुठलाही अदलाबदल त्याच्यामध्ये न करणं ही सुद्धा चांगली गोष्ट आहे. पण जर विश्वसनीय माहिती जर टाळत असाल तर हे चुकीचं आहे, राईट. म्हणजे हे अनइथिकल आहे, इथिक मध्ये बसत नाही. म्हणून ऑप्शन सी इथे करेक्ट आहे. ओके. फोर्थ क्वेश्चन, प्लॅगॅरिझम इन रिसर्च इज. संशोधनामध्ये साहित्यिक चोरी म्हणजे काय? ऑप्शन ए क्रिएटिव्ह यूज ऑफ प्रिव्हियस डेटा, कॉपिंग अनस्क्रुपुलसली अँड मेकिंग यूज ऑफ इट, कोटिंग समवन अँड साइटिंग हिम हर, referring to previous data and working over it with the new objective. Question number 4. क्वेश्चन नंबर 4 चं काय आन्सर असू शकेल ए बी सी डी पैकी? ओके, याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, कॉपिंग अनस्क्रुपुलसली अँड मेकिंग यूज ऑफ इट. साहित्याची चोरी म्हणजे काय विचारलंय, राईट. क्रिएटिव्ह यूज ऑफ प्रिव्हियस डेटा ही काही चोरी नाहीये, ठीक आहे. त्याच्यानंतर कोणाचं काहीतरी घ्यायचं आणि त्यांना साईट करायचं म्हणजे त्यांचं रेफरन्स द्यायचा, ही पण चोरी नाहीये, ठीक आहे. डी ऑप्शन मध्ये सुद्धा तेच दिलेलं आहे की रेफरन्स द्यायचा. रेफरन्स देऊन जर आपण एखादी गोष्ट यूज करत असेल तर ते अनइथिकल नसते किंवा प्लॅगरिझम नसतं. पण एखाद्याची गोष्ट म्हणजे अनैतिकपणे कॉपी करायची आणि त्यांना त्याचं क्रेडिट पण द्यायचं नाही, ही चुकीची गोष्ट आहे, अनइथिकल आहे आणि हे आपण काय म्हणतो प्लॅगॅरिझम. म्हणून ऑप्शन बी इथे करेक्ट आहे क्वेश्चन नंबर 4 चा आन्सर. ओके, नेक्स्ट क्वेश्चन अँड टुडेज सेशन लास्ट क्वेश्चन. ओके, द डॅश डॅश ऑफ अ रिसर्च आर्टिकल इज प्लेस्ड नियर इट्स बिगिनिंग. दिलेल्या ऑप्शन्स पैकी आर्टिकलच्या सुरुवातीला काय लिहिलेलं असतं? ऑप्शन ए समरी, अब्स्ट्रॅक्ट, सिनॉप्सिस, प्रीफेस. Question number 4. ओके, याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, अब्स्ट्रॅक्ट. आर्टिकलच्या सुरुवातीला काय लिहिलं तर प्रोसेस तर सेम आहे, राईट. आपल्याला माहिती आहे की सुरुवातीला लिहायचं असतं, आर्टिकलच्या सुरुवातीला अब्स्ट्रॅक्ट लिहितात. समरी एखाद्या स्टोरीची असते, ठीक आहे. सिनॉप्सिस थेसिस मध्ये असतो. सगळ्याचा अर्थ एकच आहे की सारांश, ठीक आहे. सगळ्याला आपण थोडक्यामध्ये मांडायचं असेल तर समरी, अब्स्ट्रॅक्ट, सिनॉप्सिस किंवा प्रीफेस लिहितो, राईट. समरी स्टोरीची, अब्स्ट्रॅक्ट आर्टिकलचा, सिनॉप्सिस थेसिसचा, प्रीफेस एखाद्या बुकचा असतो. ओके, ते इथे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी. सो अशा प्रकारे आपण आजचं सेशन कंप्लीट केलेलं आहे. रिसर्च प्रोसेस चॅप्टर इथे कंप्लीट झालेलं आहे. उद्या हायपोथेसिसचे टाइप्स आपल्याला बघायचे उद्याच्या सेशन मध्ये. काही डाऊट्स असतील तर तुम्ही विचारू शकता कमेंट सेक्शन मध्ये किंवा आपल्या ग्रुपमध्ये देखील तुम्ही विचारू शकता. आपण डिस्कस करूया. नसेल समजलं तर आपण नेक्स्ट सेशन मध्ये आणखीन बघूया. थँक्यू फॉर टुडेज सेशन. हॅव अ नाईस डे.